शेतकरी मित्रांनो, आपण हा मिरचीवरती डाग बघतोय असा खोलगट तपकिरी नारंगी आकाराचा सुरुवातीला होतो, परत असा खड्डा पडल्याने होतो आत काळ्या प्रकारचा. तर ह्याला कवडी रोग, मिरचीवरचा कवडी रोग म्हणायचा. आणि हा कवडी रोग हा हिथील देठात पाणी जाऊन हा वरच्या लेअरमधून असं पाणी जातं आणि इथं म्हणजे थोडक्यात नासल्यासारखा भाग होतो. दुसरे बी लक्षणं आहेत अशी येण्याची लक्षणं, म्हणजे पाणी जास्त झालं पावसाचं आणि मुळी चॉकअप झाली तरी पण हा येऊ शकतो. हा कवडी रोग आहे. ह्याच्यावर आता उपाय पण आहे. तर ह्याच्यावर सगळ्यात बेस्ट उपाय हा रेड कॅप आहे. 200 लिटरसाठी 1 पॅक आपण टाकू शकतो. नसेल तर किटाजिन M45 घेऊ शकतो, कस्टोडिया घेऊ शकतो किंवा ॲमिस्टार टॉपचा पण हात घेऊ शकतो आपण, किंवा फॉलिक्युअरचा सुद्धा आपण हात घेऊ शकतो. ह्याला कवडी, मिरचीवरती पिकावरचा कवडी म्हणायचं. आणि ज्यावरती आहे आपण द्यायलाच शेड्यूलमध्ये चालूच आहे सगळ्याला. ही लक्षणं आहेत. तपकिरी नारंगी परत काळा होणार, म्हणजे ह्याच्यात परत बुरशीचाच अटॅक होत जातोय. आणि अशी जी लक्षणं झालेली आहेत, म्हणजे जी फळं आहेत हे काढूनच टाकायचे आहेत. म्हणजे हा सगळ्यात मोठा म्हणजे उपाय आहे, उपचार आहे. शंभर टक्के इलाजासाठी रेड कॅप. आणि त्यानंतर आहेच म्हणजे हे नासत असाच भाग जातो. ह्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे, पावसाचं पाणी जाऊन ह्या ठिकाणी साचल्यामुळे हा म्हणजे सुरुवात ह्याची होऊ शकते. सांगण्याचं कारण म्हणजे ती व्याप आहे म्हणून सगळ्याला काही शक्य नाही. म्हणजे प्रत्येकाला हा रोग झाला आहे ही घ्या आणि ती म्हणजे शेड्यूल पाठवणं किंवा चेंज करून देणं शक्य नाही, म्हणून व्हिडिओच्या मार्फत सांगायचं. आलेलं असं आहे याड लागायचं काम. हां, सगळ्यांच्याच आहेत प्लॉटमध्ये. असं एक पण नसणार आहे की एक पण वाचलेलं नाही की त्यातून. ही कॅल्शियमची लक्षणं आहेत. नाहीतर ह्याला पण कवडी रोग म्हणतात. ह्याला कॅल्शियमची कमतरता. असं खालच्या बाजूला जे होतं ते कॅल्शियमची. आणि ऊनचट्ट्याचं वेगळंच राहतं, ऊनचट्टा वेगळा आहे. नाहीतर ऊनचट्टा कॅल्शियमची आणि कवडीचा म्हणजे फरक समजला पाहिजे. हां, तो मध्ये पडतोय तो असा टिपका पडतोय असा आणि असा खोलगट जातोय तो कवडी म्हणायचा. खालच्या बाजूला बुडात होते त्याला कॅल्शियमची लक्षणं. आणि असा चट्टा पांढरासा पडतो त्याला ऊनचट्टा म्हणायचं, म्हणजे सनबर्निंग. आणि हे कॅल्शियमची कमतरता असला, आता हे कुजून पाणी जाऊन झाले बरेच दिवस, पण ही असा नासलेला भाग नसतो. असा दाबला तरी ती नासले येऊन दिसत नाही. आणि बाकी मग काय समजा फळमाशीन वगैरे डंक मारलेला असेल, त्याला हात लावलं किंवा आळीन टच केला असला लगेच हात जातो आत, तर हे असं जात नाही. कॅल्शियमची कमतरता असते. ह्याचं काय होतं, ही वाढत जाणार व्हायरस काय आहे. अजिबात ठेवू नका, अजिबात ठेवू नका. पालन फिलन हे असलं आहे. तुम्हालाच एक दिवशी हे लागते, जोडीने हे लागते आम्हाला दोघांना. हे अजिबात ह्याचा उपयोग काय सुद्धा नाही. ह्याला आहे का फळे तर आहे का, कुठचं लागणार काय होणार. असलं मोकळं करून टाकलं म्हणजे विषय मोकळा होऊन जातो. ह्याची मुळी ह्याच्यात गुंतली तेव्हा हे आलंच आहे. ह्याला नाही बघच म्हणून तेव्हा असा एवढा सुद्धा डाग आला तर हवा हेत किंवा इथं पण येऊ शकतो. तात्पुरतं राहू शकते किटाजिन M45. एखादं कीटकनाशक टाकलं तर, किटाजिन M45 रोगर टाकलं तर होऊ शकतं. पण पूर्ण कायमचाच विषय मिटवायचा असेल तर किंवा दीर्घकाळ असेल मग तुम्ही रेड कॅप काय सांगत नाही की सांगा ती नर ना असू दे. मग हे आमचं घरगुती असू दे की ना. किती आहे मग बघा ह्या पाण्यात हीच असतील पण तर ह्याची पानं काढत अजिबात बसू ना. ह्यात काय चुकी शेवटपर्यंत नाही एखादं कुठं तर कमी असल्यावर नसलं तर नाही, काढून घेऊन मोकळं करून. आता हे बघा तोडून झालं काही शेंडा जेवढा वर बांधता येतोय तेवढा असं बांधून असं
ह्यावर झाड चाललं पाहिजे गुडूप होतंय. हा? गुडूप बी होते नाही मग सुतऱ्या जास्त लागते ना कसं लांब हम्म. काय करायला सुटसुटीत बांधायचं म्हणल्यावर सुतरी जास्त जाऊ दे गुडूप ना आपण पाला काढलाय बोडातला समजा ठीक आहे पाल्या थरच होता नसता पूर्ण काढा झालंय काढायचं तेव्हा कशी मिरची हम्म. तेव्हा तरी मी 13:45 एकदा सोडले अजून सोडलं नाही रिपशी बारगण नाही म्हणतो तुम्ही म्हणला तसं होऊनच काढायचं चालू आहे 500 पानाला 700 लिटर थ्रिप्स वाटते का जरा बघाय जरा शेंड्याची काळ थ्रिप्स काय सुद्धा धुतले नाही आता तर काल औषध कुठलं मारलं ते सांगा जरा तेव्हा ही एका ह्याच्यामुळे झाली ती बघ हे आता इथलं मोकळं झालं तर चालतं इथं परत ट्री आणून नर्सरीन लावलं चालतं येतंय काय नाही होत येतंय नाही का हे लगेच संपतंय विधाव तेव्हा एकच झालं तेव्हा एक टाकलं याची अवस्था